नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे भेंडीची एक वेगळीच नवीन रेसिपी। त्यासाठी पॅनमध्ये शेंगदाणे टाकले, दोन वाट्या शेंगदाणे घेतलेत मी, भाजून घेते। त्यानंतर भेंडी बघा मी अशी उभी चिरून 2 भाग करून त्याला 4 भाग केलेत। त्याचे भरली भेंडी कशी करतात तशी करण्यासाठी, पण भरली भेंडी नाही करायची मला। मी फक्त त्याला तसा कापलंय भरली भेंडीसारखं। भेंडीला तेल टाकलं, त्यावर तेल तापलं की सर्व बाजूनी तेल पसरवून घेतलं, नाही तर भेंडी चिकटली गेली असती पॅनला। हे पहा, अशी भेंडी मी 2 भाग करून त्याचे मध्ये 4 भाग करून चिरून घेतली आहे। आता ही भेंडी भाजून घ्यायची आहे तेलावर। मंद गॅस आहे, कारण फुल गॅस ठेवला तर करपू शकतं। मध्ये मध्ये फुल करायचं, मग नंतर मध्ये मध्ये मंद ठेवून मी भाजायला घेतली। भेंडीला बुळबुळीतपणा असतो, त्यासाठी आमच्या कोकणात भेंडी भाजताना त्यामध्ये कोकम टाकतात। हे पहा, मी 2 कोकम टाकलेत त्यामध्ये, किंवा कोकमाचा आगुळही टाकतात। त्याने भेंडीचा बुळबुळीतपणा पटकन निघून जातो। ही एक ट्रिक आहे भेंडी भाजण्यासाठी। अशा पद्धतीने मी भेंडी भाजून घेत आहे। गॅस फुल ठेवला आहे आणि भेंडी भाजते जरा वेळ, जेणेकरून त्याचं शिजणं त्याचं पटकन होईल। आता त्यावरून मी 2 चिमट्या मीठ टाकलं आहे, म्हणजे भेंडी एकदम अळणी लागणार नाही, आपल्याला चवदार लागणार आहे। आणि मीठ टाकल्यामुळे भेंडीचं भाजणं पण पटकन होऊन जाईल। त्यासाठी ही पहा, खालच्या बाजूची भेंडीचा कलर कसा एकदम चेंज वाटतोय। हा मी तवा लोखंडी तवा म्हणून वापरते, त्याच्यामध्ये पटकन भाजलं जातं आहे, त्यामुळे आपल्या शरीराला आयर्नसुद्धा मिळणार आहे। अशा प्रकारे वरून खालून भेंडी भाजून घ्यायची। आता इथे एक प्रॉब्लेम झाला, म्हणजे काय, मी व्हिडिओ प्ले करायला विसरून गेले। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी तीळ, 2 वाटी शेंगदाणे, कोथिंबीर, 2 वाटी सुकं खोबरं, छोटे वाट्या आहेत ना, मात्र सुकं खोबरं, जिरं, हळद, मालवणी मसाला आणि माझा किचन किंग मसाला आणि लसूण, असं सर्व ह्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकलं आहे। आणि आता ते मी वाटून घेते। हे बघा, दरदरीत असं वाटून घेतलं आहे हे वाटण। कोणाला पाहिजे असेल तर त्याच्यात आमचूर पावडर पण टाकू शकता, पण ज्यांना वाताचा त्रास आहे, वाताचा, त्यांनी आमचूर पावडर नाही वापरली पाहिजे। मी ह्याच्यात टाकली नाही आहे। आणि आता हे आपण मिश्रण आहे ना, ते आपण वरूनच भेंडीवर टाकणार आहोत। कारण काय होतं, भेंडी जरी भरून केली ना, तरीसुद्धा ती थोड्या प्रमाणात सुटून सर्व त्याचं जे स्टफिंग असतं ना, ते बाहेर येऊन जातं। म्हणून मी म्हटलं असं करून बघूया आपण, तर भेंडीची चव छान लागायला लागली। हे पहा, अशा प्रकारे सर्व मिश्रण मी टाकून घेते भेंडीवर, आणि सर्व बाजूने ते आता भेंडीला कोट होणार आहे। कोटिंग झालं की भेंडी आपण ह्या रेसिपीमध्ये पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत। ह्या मिश्रणामध्ये मी चिमूटभर साखरही टाकली होती, जेणेकरून अजून छान चव येईल, आंबट, गोड, तिखट आणि भेंडीची वेगळी अशी चव। बघा किती छान दिसते भेंडी, आणि एकदम सुटसुटीत असं होणार आहे। जेव्हा रेसिपी बनणार आहे तेव्हा भेंडी एकदम सुटसुटीत होऊन जाणार आहे। झाकण मारून थोडा वेळ जरा त्यात मसाला मुरण्यासाठी मी झाकण ठेवणार आहे आता पॅनवर, म्हणजे कसं जरा त्या भेंडीला मसाल्याचा स्वाद, मीठ, मसाला, हळद या सर्वाचा जो स्वाद आहे ना, तो पसरून जाईल। अशा प्रकारची भेंडी मसाला तुम्ही करून बघा, आवडेल। मग तुम्हाला मला कमेंट करून सांगा, आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।
मालवणी पद्धतीमध्ये भरपूर प्रकारच्या अशा वेगवेगळ्या रेसिपीज आहेत आणि त्याहीमध्ये मी माझ्या मनानुसार मी त्या इनोव्हेट करत असते वेगवेगळ्या. त्याचं फ्युजन असतं, मालवणी प्लस माझं मिक्सिंग, असं फ्युजन भाजी पण मी बनवते कधी कधी आणि ती छान होऊन जाते, छान लागते. मला आता वाटतं की परत थोडं झाकण ठेवावं, एक वाफ येऊ दे. आता आपण झाकण काढून गॅस थोडा फुल ठेवून जरा हलवतच राहायचं आहे, जेणेकरून मिश्रणाला जरा चांगला स्मोकी फ्लेवर येईल. हे बघा, मिश्रण पण चांगलं, आपण जे स्टफिंग केलं होतं ते सुद्धा चांगलं भाजलं जातं आहे. आधीच आपण भाजलेलंच वापरले तीळ. थोडंसं जरा सुकं वाटायला लागलं म्हणून मी हे 1 चमचाभरच तेल टाकलं आहे. तसंही शेंगदाणा आणि तिळाचं तेल सुटतंच, तर पण जरा थोडंसं सुकं वाटलं म्हणून मी टाकलं. तुम्ही नाही टाकलात तरीसुद्धा चालेल. चला तर मग आपली रेसिपी तयार होत आहे. ही रेसिपी भाकरीबरोबर एकदम अतिउत्तम लागते, एकदम भारीच लागते. मी आज नाचणीची भाकरी बनवली आहे, त्याच्यासोबत ही भाजी खाणार आहे. तुम्ही पण करा, भाकरी बनवा, चपातीपेक्षा भाकरी बनवा आणि पटकन होणारी अशी रेसिपी आहे. त्यात काही वेळ लागत नाही. एका साईडला झाकण नाही, असंच कोरडी भेंडी भाजत ठेवली तर दुसऱ्या साईडला आपण दुसरं कामही करू शकतो. चला तर मग, किती छान दिसते माझी. बाय बाय.